असो, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे खालिंग गाव आणि या खालिंग गावातील हे पाटील परिवाराचे मातोश्री कैलासवासी मालती कृष्णा पाटील आईसाहेबांना 10/6/2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थानं आईसाहेबांच्या पश्चात आईसाहेबांची मुलगी असेल, अर्थात संगीता शरद पाटील, त्याचप्रमाणे आमचे दादा असतील श्री शरद बेंडू पाटील, त्याचप्रमाणे आईसाहेबांची नातवंड असतील कुणाल शरद पाटील आणि गौरव शरद पाटील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण पाटील परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, मुलांचं संगोपन केलं, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न केला आणि वयाच्या 85व्या वर्षी अर्थात वृद्धापकाळाने आईसाहेबांचं तो देहावसन झालं। तुमचा आमचा निरोप घेतला आईसाहेबांनी। बोलता चालता मृत्यू आला आईसाहेबांना, बरं का झाकली या घटीचा दिवा, नेणे जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, बरं का। मौलींनी एक आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हटलेलं आहे, माणसाने देह ठेवला पाहिजे, ठेवता आला पाहिजे, देह ठेवता आला पाहिजे, बरं का। मोकळता आला पाहिजे, जे मोकळी ती देहाते ठेवता आला पाहिजे। मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये खूप फरक आहे, बरं का। मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये खूप फरक आहे। आज प्रत्येक माणसाला जगावंसं वाटतंय, जगण्यासाठी प्रत्येक माणूस धडपड करत असतो, पण जगण्यासाठी धडपड करत असताना मी एक दिवस जाणार आहे, मला जावं लागणार आहे हे विसरून जातो। आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का, अनेक प्रकारचे वाद निर्माण होत असतात, अनेक प्रकारचे विषय त्या ठिकाणी, त्याला अनेक प्रकारच्या वासना त्या ठिकाणी स्पर्श करत असतात, अलग लक्षात, अनेक प्रकारचे वेगवेगळे विचार त्याच्याकडे येत असतात। आणि म्हणून जगावं असं प्रत्येकाला वाटते, प्रत्येक जीवाला वाटते, प्रत्येक प्राण्याला वाटते, प्रत्येक पक्षाला वाटते, प्रत्येक जीव जो धडपड करत असतो तो जगण्यासाठीच। अगदी प्राण्या पक्ष्यांपासून जरी विचार केला तरी प्रत्येकाचा विषय तोच असतो, जगण्यासाठी धडपड करत असतो प्रत्येक जण, बरं का। पण त्या ठिकाणी ते कार्य करत असताना, जगत असताना आम्हाला या गोष्टीचं विस्मरण होतंय की एक दिवस आम्हाला कुठेतरी थांबायचं आहे, एक दिवस थांबावं लागणार आहे, मृत्यू आहे, जावं लागणार आहे, मरण सत्य आहे, मृत्यू आहे हे सत्य आहे। आमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी असलेल्या, त्या अनेक गोष्टींपैकी काही गोष्टी सत्य आहेत, त्या अनेक सत्य असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट सत्य म्हटल्यानंतर आम्हाला मृत्यू आहे, आम्हाला जावं लागणार आहे, जावंच लागणार आहे आम्हाला, बरं का। फक्त जर जावं लागणार आहे तर मग जाण्याच्या आधी आम्ही काय करायचं आहे, आमचं कर्तव्य काय आहे। हा नरदेह जो आम्हाला दिलेला आहे भगवंताने, हा मनुष्य देह जो आम्हाला दिलेला आहे, तो कशासाठी दिलेला आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे, याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे, बरं का। याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे, कारण जर ज्या कारणास्तव आम्हाला हा देह भगवंताने दिलेला आहे, ते कार्य जर आमच्याकडून घडलं नाही, ते काम जर आम्ही केलं नाही, तर मग मात्र तो देव पण नाराज होत असतो, बरं का। ज्यांनी देह दिलाय तो देव पण नाराज होत असतो आणि आम्ही आमच्या जीवनाची खऱ्या अर्थानं वाट लावत असतो, किंवा ज्यासाठी हा नरदेह दिलेला आहे, ज्यासाठी हे आयुष्य दिलेलं आहे, ते कार्य जर आमच्याकडून घडलं नाही तर मात्र अनहित करत असतो आम्ही। हितासाठी आम्हाला नरदेह दिलेला आहे, हिताचं कार्य करण्यासाठी नरदेह दिलेला आहे, पण मग अनहित होत असते, आमच्याकडून अनहित होत असते। साधं उदाहरण आहे, एखाद्या मालकाकडे जर आपण काही कामानिमित्त गेलो किंवा काम करण्यासाठी गेलो, बरं का, एखाद्याने आपल्याला काही कामास्तव बोलवलं काम करण्यासाठी, त्याचा मोबदला तो देणार आहे आपल्याला। सकाळी गेल्यानंतर तो आपल्याला अमुक अमुक कामाचं दाखवून देतो की तुम्ही अमुक अमुक काम करायचं आहे, अलग लक्षात।
जो मोबदला देतो ना त्याला आशा असते की साधारणतः दिवसभरामध्ये ह्या माणसाने एवढं एवढं काम तरी केलं पाहिजे, एवढं काम तरी झालं पाहिजे. जर दिलेलं काम जर झालं नाही, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर आमच्याकडून काम झालं नाही, तर तो मालक आम्हाला मोबदला देताना सुद्धा नाराज असतो. समजतंय ना काय मौली? नाही का? त्याच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्याला जसं पाहिजे तसं जर काम झालं नाही तर तो मोबदला देतो आपल्याला, पण मोबदला देताना मात्र तो नाराज असतो. मनाला कुठेतरी त्याच्या वाटतंय की अरे 50% पण काम केलं नाही ह्या माणसाने, असाच दिवस घालवला टाइमपास करून. बरं का? त्याला काय म्हणतात माहितीये का? दिवस भरोना मजुरी मिलो, असं काहीतरी आहे ना ते, बरोबर की नाही? दिवस भरोना मजुरी मिलो. तशी काही माणसं असतात बरं का, जे आयुष्य दिलंय ना ते कसे तरी व्यथित करायचं, ते कसं तरी घालवायचं, आला मृत्यू निघून जायचं. ज्या मालकाने हा नरदेह दिलाय ना तो सुद्धा नाराज होत असतो, मग नाराज होत असतो. आता तुम्ही म्हणाल तो का नाराज होत असतो? तर नाश देहाला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत सांगितलेला आहे, देह जाईल जाईल याचे काळ बा खाईल. माती देहाची होणार आहे, राख देहाची होणार आहे, देहाची होणार आहे. बरं का मौली? पण देहाला जो सांभाळणारा आहे ना, देहाला सांभाळणारा, देहाने केलेल्या कर्माप्रमाणे त्याला पुढे गती आहे. येणं जाणं कोणाला आहे? नाही का मौली? ज्याप्रमाणे आपण कपडे बदलतो की नाही, कार्यक्रमाप्रमाणे वेळेप्रमाणे कपडे बदलतो की नाही, तसं तो देह बदलत असतो, देह बदलत असतो. ज्या देहामध्ये तो भगवंत आहे त्या देहाने जर पाप कर्म केली, वाईट कर्म केली, अनितीने जगला, अधर्माने जर जगला, ज्या कामानिमित्त हा नरदेह आम्हाला दिलेला आहे ते कार्य जर आमच्याकडून घडलं नाही तर तो मालक सुद्धा हा देह सोडताना नाराज असतो. तो देव सुद्धा हा देह सोडताना नाराज असतो. का? ज्या देहामध्ये आल्यानंतर मला आशा होती, अपेक्षा होती की धर्म कार्य करणार, देव कार्य करणार, नीतीने वागणार, नीतीने जगणार आणि मला सुटका होणार, माझी मी मुक्त होणार. बद्ध किंवा मुक्त देह नाही, दिसतो फक्त देह बांधलेला. काय? देह फक्त बांधलेला दिसतो, पण बद्ध किंवा मुक्त अवस्था देहाच्या योगे त्याला आहे. बरोबर की ना? देहाच्या योगे त्याला आहे. पुढे पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जठरी शयनम, परत परत जाणं येणं, परत परत हे सगळं काही कार्य करणं त्याला आहे, त्या भगवंताला आहे. बरं का? त्या भगवंताला आहे. पुन्हा देह नाही. पुढच्या योनीमध्ये जर बघितलं, पुढच्या जीवाकडे जर बघितलं, हा देह पुन्हा नाही, हा देह पुन्हा नाही. बरं का? देहाच्या योगे खऱ्या अर्थानं देवाला येणं जाणं आहे. बरं का? देवाला येणं जाणं आहे. म्हणजे ज्या देहामध्ये तो देव येत असतो ना, त्या देहाच्या कर्माप्रमाणे पुढे त्या देवाला गती आहे. त्या देहाच्या कर्मामुळे, कर्मासारखी म्हणजे ज्या पद्धतीने तो कर्म करेल, ज्या पद्धतीने वागेल, जगेल, क्रिया करेल, कार्य करेल, त्या पद्धतीने पुढे त्याला गती आहे. आणि म्हणून मग संत म्हणतायत की एक नरदेहावर सगळं अवलंबून आहे, मनुष्य देहावर सगळं अवलंबून आहे. बरं का मुली? आता सगळ्यात साधं उदाहरण आहे बघा. विधात्याने सृष्टीची निर्मिती करत असताना 4 खाणींची निर्मिती केली: श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज. बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या प्रकारे सगळे प्राणी जन्माला येत असतात. 84 लक्ष जीवयोनीची निर्मिती केली. 84 लक्ष जीवयोनी. बरं का?
आणि त्या ठिकाणी 84 लक्ष जीवयोनीची निर्मिती करत असताना जर आपण विचार केला, भले 84 लक्ष जीवयोनी असेल, पण जन्माला येण्याच्या खाणी 4च आहेत ना. श्वेदज एकतर घामापासून निर्माण होणार, अंडज अंड्यापासून निर्माण होणार, जाळज तुम्ही आम्ही ज्याप्रमाणे जन्माला आलोय त्याप्रमाणे, आणि उद्बीज म्हणजे बीजापासून जन्माला होणार. बरं का, बीजापासून जन्माला येणार. आणि मग ह्या सगळ्या योनींचा जर आम्ही विचार केला, आपण 84 लक्ष जीव योनीचा जर आपण विचार केला, तर भगवंत म्हणतात की प्रत्येक जीवात मी आहे. प्रत्येक जीवात भगवंत आहे, प्रत्येक जीवात तो शिव आहे. आणि जोपर्यंत प्रत्येक जीवात शिव आहे तोपर्यंत ते जीव कार्य करत असते, ते जीव कार्य करत असते. मग अगदी लहान लहान सूक्ष्म जीवांपासून जरी पाहायला गेलो आपण, बरं का, तर अगदी मोठ्या जीवांपर्यंत लहान सूक्ष्म जीवापासून तर मोठ्या प्राण्यांपर्यंत जरी आपण विचार केला, प्रत्येकामध्ये तो देव आहे, प्रत्येकामध्ये तो शिव आहे. बरं का, पण इथे नरदेहाला जेवढं महत्व आहे, नरदेहाला जेवढं महत्व आहे तेवढं कुठल्या प्राण्या पक्षाला आहे का? मनुष्य देहाला जेवढं महत्व आहे तेवढं कुठल्या प्राण्या पक्षाला महत्व आहे का? नाही. बरं का, कारण या नरदेहाची निर्मितीच एक वेगळ्या हेतूने केलेली आहे. बरं का, वेगळ्या हेतूने केलेली आहे. 4-5 मुली असताना सुद्धा ते नातेवाईक, ते घरातले त्याला सांगत असतात, बरं का, गोड समज माणसाचा काय असतो माहितीये का? बरं का, 2 मुली जर एखाद्याला असतील ना, तर त्याला लगेच सांगितलं जातंय 2 मुलींच्या पाठीवर 3रा मुलगा होतो का? 3 मुली जर असतील ना, तर त्याला सांगितलं जातंय 3 मुलींच्या पाठीवर 4था मुलगा होतो का? बरं का, एखाद्या ठिकाणी असं कुठेतरी उदाहरण असतं की 2 मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला बाबा अमक्याला, 3 मुलींच्या पाठीवर एखादा मुलगा झाला तमक्याला. बरं का, 5 मुली झाल्या तरी त्याला अशा लोक तेच सांगतात, 5 मुलींच्या पाठीवर 6वा 100% मुलगा होतोच होतो. बरं का, बंद करू आपण. आणि मग आणि मग 5 मुलींच्या पाठीवर कर्मधर्म संयोगाने मुलगा झाला. ऐका हा जरा, त्या ठिकाणी मग अपेक्षा काय माहितीये का, आशा काय माहितीये का? कोणतरी सांभाळ करायला पाहिजे ना, नाही का? वंशाला दिवा कोणतरी पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, म्हातारपणाला काठी पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय म्हणतात, हा एवढी प्रॉपर्टी आहे कोण सांभाळणार? संपत्ती भरपूर जर असेल, प्रॉपर्टी, बंगला, माड्या, घोड्या जर असतील भरपूर, बरं का, पण तेव्हा तो विचार येतो एवढी प्रॉपर्टी आहे कोण सांभाळणार? बरं ठीक आहे, चला आता 6वा मुलगा झाला, व्यवस्थित झाला, तरुण झाला, तारुण्यामध्ये त्याला व्यसनाधीन झाला, नको ती वासना त्याच्याकडे स्पर्श करायला लागली. अलग लक्षात. आता आधार मिळावा आई वडिलांना म्हणून त्या ठिकाणी 5 मुली असताना सुद्धा अपेक्षा केली 6वा मुलगा होईल, आई वडिलांना आधार होईल, आई वडिलांना समाधान वाटेल, आई वडिलांना सुख मिळेल. पण आज तो मुलगा एवढा व्यसनाधीन झाला की एकेकाली तो मुलगा जन्माला आला म्हणून लोकांना पेढे वाटणारे आई वडील आज एवढे दुःखी आहेत का त्या दुःखाला कोणी वाटेकरी आहे का म्हणून शोधतात. बरं का, भरपूर प्रॉपर्टी, भरपूर संपत्ती, गाड्या, घोड्या, माड्या, भरपूर सगळं काही, पण त्याचा गैरवापर त्याने असा केला, बरं का, व्यसनाधीन झाल्यामुळे त्याने कसंही कुठेही वागावं, कसंही कुठेही जावं, कुठेही गाडी ठोकावी, कोणालाही ठोकावं,
त्याची भरपाई द्यायला यावी, त्यांनी येऊन इकडे आदवा तदवा बोलावं. असं जर असेल तर मला सांगा, ती प्रॉपर्टी किती टिकेल, किती काळ टिकेल, किती वर्ष टिकेल? आणि म्हातारपणाला आधार व्हावा म्हणून त्या ठिकाणी जी अपेक्षा निर्माण केली होती, बरं का, परवाचं उदाहरण आपण पाहतो. परवाचं म्हणजे 7-8 महिन्यांपूर्वीचं एक उदाहरण पाहतो. कित्येक हजार करोड प्रॉपर्टी असलेला माणूस, मुलाने सगळं घेतलं, सगळं घेऊनही बापावर तक्रार केली, कोर्टात केस दाखल केली. तो बाप शेवटी करोड रुपयाच्या बंगल्यात राहणारा बाप भाड्याच्या खोलीत शेवटचा श्वास घेतला, भाड्याच्या खोलीमध्ये. पश्चाताप का आनंद, पश्चाताप का आनंद. ज्या गोष्टीसाठी त्याने मुलाची अपेक्षा केली त्यापैकी एकही गोष्ट जर त्याची पूर्ण झाली नसेल तर बाप नाराज असेल ना, बापाला पश्चाताप झाला असेल ना. तसं ज्या गोष्टीसाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे त्यापैकी एकही गोष्ट जर आमच्याकडून घडली नाही तर आमचा बाप सुद्धा खुश असेल का? नरदेह देणारा, मनुष्य देह देणारा आमचे वडील, आमचा बाप, जगाचा बाप, देव, परमेश्वर, भगवंत खुश असेल का? नाही, 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 खुश नाही. माणसाला हा मनुष्य देह कशासाठी मिळालेला आहे, हा नरदेह कशासाठी मिळालेला आहे याची जाणीव करून घेण्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. ते कोण करून देणार? ती जाणीव, ती ओळख, ते मार्गदर्शन कोण करून देणार? संत करून देणार, माऊली. संतांशिवाय कोणीच नाही, बरं का. संत जर आयुष्यामध्ये मिळाले नाहीत किंवा संतांचे विचार जर आयुष्यामध्ये मिळाले नाहीत तर मग काय होतंय माहिती आहे का? जन्माला आला, काहीतरी बोलतात ना, असं, आणि पाणी वाहून मेला. म्हणजे अर्थच नाही त्या गोष्टीला, अर्थच नाही. ज्या कामानिमित्ताने ज्या कार्यानिमित्ताने हा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे, ते कामच जर, ते कार्यच जर झालं नाही तर मग तेच म्हणता येईल ना, तसंच म्हणता येईल ना. काय, सिंहाचं पिलू आहे, सिंहाचं, आणि ते सिंहाचं पिलू जंगलामध्ये भटकत 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 नेमका मेंढराच्या कल्पात गेलं. लहान आहे ते, त्याला काही माहिती नाही मी कोण आहे, बरं का, मी कोणाचा आहे, काही माहिती नाही. आणि अशा अवस्थेत ते मेंढराच्या कल्पात गेलं. मेंढराच्या कल्पात गेल्यानंतर ते मेंढरांसारखं चरायला लागलं, वागायला लागलं. कालांतराने ते त्याच पद्धतीने ओरडायला लागलं, मेंढरांप्रमाणेच ओरडायला लागलं. आलं का लक्षात? आता ते हळूहळू मोठं झालं, पण मोठं झाल्यानंतरही ते मेंढरांप्रमाणेच गवत खातंय, बरं का. मेंढरांप्रमाणेच राहतंय, मेंढरांप्रमाणेच ओरडतंय, आवाज मेंढरांप्रमाणेच. ज्या वेळेला एका मोठ्या सिंहाची नजर त्याच्यावर गेली, त्या मेंढराच्या कल्पातल्या त्या सिंहावर, खूप वाईट वाटलं त्याला, खूप वाईट वाटलं, बरं का. विचार करायला लागला, हे शक्य कसं आहे, कसं शक्य आहे. पण मग आता याला मेंढराच्या कल्पातून बाहेर काढायचं कसं, बरं का, याला मेंढराच्या कल्पातून बाहेर काढायचं कसं. आणि म्हणून मग प्रयत्न केले त्या सिंहाने, त्या सिंहाला भेटायचं. आणि त्या सिंहाला भेटल्यानंतर त्याने सांगितलं, दादा, तू ज्या कळपात राहतोस ना त्यातला नाहीस, त्यातला नाहीस. तू जसा आवाज काढतोय ना, हा ओरिजिनल आवाज तुझा नाही दादा. तू माझ्यासारखा दिसतोयस. दुर्दैव एवढंच त्याचं की आतापर्यंत त्याला प्रतिबिंब दाखवणारा कोणी भेटला नव्हता. काय, म्हणून तो मेंढरांप्रमाणेच राहायचा, मेंढरूच समजायचा, मेंढरांसारखंच सगळे काही क्रिया करायचा, मेंढरांसारखीच सगळी काही क्रिया करायचा, बरं का. स्वतःला मेंढरूच समजायचा तो, आणि त्याप्रमाणेच बोलायचा, ओरडायचा, त्याप्रमाणेच बोलायचा, ओरडायचा.
आता झालं काय, काही केलं तो समजत नाही, काही केलं तो ऐकत नाही. शेवटी त्याला सांगितलं, काही वेळापुरतं फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. बरं का, काही वेळापुरतं तू माझ्यावर विश्वास ठेव. म्हणजे काय, बाजूलाच नदी आहे, तर नदीपर्यंत फक्त तू माझ्या बरोबर चल. बरं का, आता त्या शिवाला माहिती आहे, ओरिजिनल शिवाला, की याला काहीतरी करून नदीपर्यंत नेलं पाहिजे. कारण याचा प्रतिबिंब जर याला दाखवायचा आहे तर तसा पाहता येणार नाही, तसं दाखवता येणार नाही. त्याने किती जरी सांगितलं तू माझ्यासारखा आहे, तरी त्याचा विश्वास पाहिजे ना, विश्वास पाहिजे ना. तो विश्वास बसावा म्हणून काय केलं माहितीये का, त्याला हळूहळू हळूहळू त्याने अशा गप्पा गोष्टी करता करता नदीच्या पात्रापर्यंत नेलं. आणि नदीच्या पात्रापर्यंत नेल्यानंतर मग त्याला सांगितलं, आता माझं प्रतिबिंब बघ आणि तुझं प्रतिबिंब बघ. हा, जेव्हा त्याने दोघांचं प्रतिबिंब त्या नदीच्या पात्रात बघितलं आणि त्याला कळलं, मी मेंढरू नाही, ज्यांच्या कळपात मी राहत होतो आतापर्यंत ना, ते वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे. मग मी किती वेगळा आहे, जो मला आता भेटलाय ना, मी त्याच्यासारखा आहे, त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्यांनी शिवगर्जना केली, हर हर महादेव. तेव्हा शिवगर्जना केली त्याने. नाहीतर तोपर्यंत मेंढरांप्रमाणेच बोबायचा तो, तोपर्यंत मेंढरांसारखाच बोलायचा तो. पण आता मात्र जेव्हा त्याला कळलं की मी मेंढरू नाही, मी शिव आहे, तेव्हा त्याने ती शिवगर्जना केली, हर हर महादेव, हर हर महादेव, रामकृष्ण हरी, जय हरी. काय, कधी शिवगर्जना केली, जेव्हा कळलं की मी मेंढरू नाही तेव्हा. बरं का, इकडे पण तसंच आहे. ज्या वेळेला संत भेटतात ना, त्यावेळेला संत सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतात संत. बरं का, पण तसं सहज कळत नाही ना, मग वाङ्मय वाचा संतांचा, त्याच्यात आपलं प्रतिबिंब पहा. संतांचं चरित्र वाचा, मग त्याच्यात आपलं प्रतिबिंब पहा. गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव 65, त्याच्यात आपला प्रतिबिंब पहा. बरं का, तेव्हा आपल्याला कळेल की आपण कोण आहोत. आपल्याला हा नरदेह भगवंतानी कशासाठी दिलेला आहे, कसा दिलेला आहे, का दिलेला आहे आणि कसा प्राप्त झालेला आहे. माणूस या ठिकाणी कार्य करत असताना सहज बोलतोय, आलोय ना मजा करून घ्यायची, मस्त सगळ्याचा अनुभव घ्यायचा, सगळ्याचा आनंद घ्यायचा. उद्या कधी मृत्यू येईल सांगू शकत नाही, कधी जावं लागेल सांगू शकत नाही. बरं का, संत म्हणतात असा मौज मस्ती करता करता जर जाणं झालं, जोपर्यंत संचित आहे, जोपर्यंत शिल्लक आहे, तोपर्यंत मौज मस्ती कराल. पैसा जोपर्यंत खिशात आहे तोपर्यंत पाहिजे ती मस्ती कराल, पाहिजे तशी मजा कराल. बरं का, एकदा खिसा रिकामा झाला की माणूस किती जरी पळणारा असला तरी गप्पच बसला पाहिजे. काय, खिसा जोपर्यंत भरलेला आहे तोपर्यंत पळणार तो, पळणार तो, कुठे 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 पळणार. बरं का, पण आता खिसा जर रिकामा झाला तर मग मात्र नाही का, तो थांबला जातोय, थांबला जातोय तो. बरं का, आणि खऱ्या अर्थानं माणसाला माणसाच्या जीवनामध्ये अडथळे आणणारे, व्यत्यय आणणारे अनेक आहेत. ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. बरं का, अनेक आहेत, अनेक आहेत. आपल्या टायमाला एक हातात लाटणं असायच्या, आईच्या एक हातात लाटणं आणि दुसऱ्या हातामध्ये ताट असायचं. नाही जेवला लाटणं पडेल. खरं की खोटे, बरोबर आहे ना. आता जर मूल जेवायला नाही लागलं तर तुम्ही काय देता, मोबाईल. आम्ही जर अगोदर रडायला लागलो तर रडता रडता 2 फटके पडायचे. वास्तविक रडताना त्याला समजवायला पाहिजे ना, सांगायला पाहिजे ना, पण तसा विषय नव्हता ना. 2 फटके पडायचे, तिसरा फटका पडू नये म्हणून गप म्हणजे गप. खरं की खोटे. आता मुलं रडायला लागली, त्यांनी गप बसावं म्हणून आपण काय देतो, एकदाचा घे पण गप बस. कारण आईचा काम कमी होतो ना, आईचा ताप कमी होतो.
बरं का. सगळ्यांचं तसंच आहे, घरोघरी मातीच्या चुली. थोडस कसं मोबाईल मुले मुलं आहेत ना हँग झाल्यात. बाप साईडला बसलाय ते पण माहित नाही पोरांना. बरं का. तुम्ही बघितली का नाही बघितली मला माहित नाही, पण मागे 6 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ आपण मोबाईलवरच बघितलेली. बरं का. ती आई घरामध्ये भाजी निवडत होती, कशी तरी पालेभाजी होती ती निवडत होती, आणि बाजूला तो मुलगा किती रे, फार फार 5 ते 6 वर्षाचा असेल किंवा त्यापेक्षाही बारीक असेल, 5-6 वर्षाचा मुलगा, तो मोबाईलवर रील्स पाहत होता. त्या आईने एक दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला, मोबाईल ठेव, अभ्यास कर, मोबाईल ठेव, अभ्यास कर. नाही ठेवला त्याने. तो मोबाईल आईने त्याच्या हातातून हिसकून घेतला, बंद केला आणि आपल्या मांडीखाली ठेवला, पायाखाली ठेवला, त्याने घेऊ नये म्हणून. तो मुलगा काहीही न बोलता सरळ उठला, आईच्या मागच्या बाजूला गेला. दुसऱ्या रूम मध्ये बॅट होती, चेंडू खेळायची फळी होती, बॅट. ती बॅट आणली, मागच्या बाजूने दोन्ही हातामध्ये आईच्या डोक्यात टाकली. आई जागेवर खलास झाली. घरामध्ये कॅमेरे असल्यामुळे ही हकीकत त्या कॅमेऱ्याने टिपली गेली, कॅच केली, आणि मग कळला त्या बाईचा मृत्यू कसा झाला. जर कॅमेरा नसता तर कदाचित कोणावरही काहीही आळ आला असता, कोणी कबूलच केलं नसतं. कबूल केलं असतं कोणी की एवढा लहान मुलगा त्या मोबाईलसाठी आईला मारेल म्हणून.